नमस्कार, मी निलेश चौधरी। गेली 17 वर्ष झाले पुण्यामध्ये खानदेशी हॉटेल चालवतो। आमच्याकडे पारंपरिक खानदेशी पद्धतीने बनवलेले वांग्याचे भरीत, कळणा भाकरी व कळणापुरी मिळते। भरतासाठी लागणारी वांगी भुसावळवरनं मागवतो। वांगी भाजून झाल्यावर बडगीमध्ये कुटले जातात, तसेच ठेसाही त्यामध्ये कुटला जातो। भरीत फक्त शेंगदाणा तेलातच बनवले जातं। त्यासाठी लागणारे मिरची, कांदापात, लसूण हे भुसावळवरनं मागवले जाते। खानदेशात या भरतासोबत कळणा भाकरी आणि कळणापुरी जास्त खाल्ली जाते। आम्ही वांगेचं भरीत बनवताना पहिले जेव्हा वांगे येतात ट्रॅव्हल्सने, त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही त्या वांग्यांना स्वच्छ धुवून घेतो। त्याच्यानंतर त्यांना भाजायला ठेवतो भट्टीवर। आमच्या याची कोळशासारखी भट्टी आहे त्याच्यावर। आणि त्याच्यानंतर त्यांना सोलून मग त्याला बडगीमध्ये कुटून प्रॉपर खानदेशी पद्धतीने आम्ही ते वांग्याचं भरीत तयार करतो। आणि खास त्याच्याकरता आम्ही शेंगदाण्याचं तेल वापरतो। आता आमचा एक रील 2021-22 एक व्हायरल झाला होता। त्याच्यामध्ये खूप लोकांनी कमेंट केलं होतं की वांग्यामध्ये अळ्या असतात, तुम्ही चेक करतात का, हे ते। तर आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा भरीत चालू होतं वांगे प्रॉपर, जेव्हा ऑगस्टच्या एंड पासून जे वांगे चालू होतात तेव्हा त्याच्यामध्ये अळ्यांचं प्रमाण जवळपास 90% नसतं। 10% कुठे असलं तर आम्ही पहिले वांग्यांना जर कुठे होल असलं तर ते वांगी पहिले भाजतच नाही। आणि ज्या चुकून कुठे असलं होल आणि ते नाही दिसलं तरी नंतर भरीत जेव्हा कुटायला घेतो तेव्हा वांग पूर्ण चेक केलं जातं। त्याच्यानंतरच आम्ही ते कुटायला घेतो। पण तुम्हाला त्या रील मध्ये आम्ही नाही दाखवू शकत पूर्ण एवढं डिटेल। असं आहे, आपण आम्ही वांगे चेक करूनच त्यात कुटून त्याचं भरीत बनवतो। 1 जानेवारी 2008 मी हे हॉटेल चालू केलं। हे चालू करण्याचा पर्पज माझा त्याच्या मागे एकच होता की आपण एवढ्या दूर 400 किलोमीटर दूर आपले जे लोक आहे खानदेशी त्यांना ही चव मिळावी, आणि विशेष म्हणून पेठेत आहे तर मग पुणेकरांनाही आपलं खानदेशी चव मिळावी यासाठी आम्ही ते चालू केलेलं होतं। भरीत चालू करण्याचा उद्देश असा होता की आमच्या गावाकडे भरताच्या या ऑगस्ट-सप्टेंबर पासून जे चालू होतं वांग्याचं भरीत, प्रॉपर वांगे चालू होतात तेव्हापासून जे भरीत चालू होतं त्याच्या पार्ट्या होतात शेतामध्ये। पूर्ण फॅमिली येतात, आजूबाजूचे हे आणि नातेवाईक यांचं मिळून एक भरीत पार्टी केली जाते। तर ते एक उद्देश डोक्यात होता, म्हणून म्हटलं की आपण इथेही चालू करू वांग्याचं भरीत आणि कस्टमर्सला देऊ, आपल्या बांधवांना देऊ, त्याच्यानुसार ते भरीत चालू करू। भरताला मेहनत खूप आहे, त्याला ते वांगे आणणे, धुणे, परत त्याला ते भाजणे, भाजून झाल्यावर परत त्याच्यामध्ये डाळ्या चेक करणे, नंतर ते फुटणे आणि त्याच्यानंतर मिरची भाजून त्याचा ठेचा करून मग त्याला फोडणी देणे। त्याच्या मागे खूप मेहनत आहे। भरताला खूप लेंथी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे भरीत एक क्वालिटी बनवण्यासाठी आम्ही जो खूप प्रयत्न करतो, खूप मनापासून करतोय की भरीत तीच चव आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। आणि ते चालू केल्यापासून खूप जणांना इतकं आवडलं की ते म्हणत होते की आम्हाला इथं तिकडे जायची गरज नाही, आम्हाला इथेच मिळतं भरीत। आणि पुणेकरांनाही मी त्याचं तिखटचं प्रमाण खूप कमी केलं, त्यामुळे पुणेकरांनाही ते खूप आवडलं आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला, म्हणून मला आता इथे 18 वर्ष झाली। आमच्याकडे भरतासोबत कळणा भाकरी, कळणापुरी हा एक प्रकार खाल्ला जातो। कळणा भाकरी म्हणजे काय, आता खूप जणांना माहीत नसतं की कळणा भाकरी काय। कळणा भाकरी म्हणजे ज्वारी आणि उडीदचं एक प्रमाण असतं, त्याच्यानुसार त्याला दळून त्या पिठाची भाकरी बनवली जाते, ती कळणा भाकरी। त्याच्यापासूनच पुऱ्याही बनवल्या जातात, तेलात तळल्यावरती पुरी सोबत भरीत एकदम ऑसम, एकदम क्लास टेस्ट लागते त्याची। तुम्ही एकदा खाऊन बघा आमच्याकडे येऊन आणि मग। खानदेशी वांगे हे सीझन नुसारच अवेलेबल असतात, जसे की ऑगस्टच्या एंड पासून
ते फेब्रुवारी पर्यंत ते वांग्याचा सीझन चालू असतो. त्यातल्या त्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने खूपच चांगली वांगी चालू होतात आणि या सीझन मध्ये मी वांग्याचं भरीत देतो. मी 12 महिने वांग्याचं भरीत देत नाही. आमचा पत्ता हॉटेल खानदेश जंक्शन, भानुविलास स्टॉकीजच्या समोर, कलाक्षेत्रम साडीच्या बाजूला, लक्ष्मी रोड, नारायणपेठ, पुणे 30. का रे हो, काही आलाय आमच्याकडे खानदेशी भरीत खायला?